अरे हा मी काय म्हणतोय हा आपण जाऊ चाललंय त्या तुक्याच्या बापाकडे जाऊ. तो हाय दिवऋषी. ते आता भूत लागले म्हणल्यावर त्याशिवाय झाले उपाय कोणच करणार नाही, तुला मी खरं सांगतो. अरे पण ती भूत लागलंय का त्याला याड लागलंय काय अजून ते झालंय का? अरे 100% ऍडबिट काय नाही, भूतच लागला असणार आहे. असं चावती कुठं नाचती कुठं उड्या मारती म्हणल्यावर 100% भूतानं धरलंय तिला. हा. तुला मी एक सांगतो, हा चांगल्या कामाला चाललोय आपण. 3 गाड काम बिगाड नको, ह्याला जाऊ दे माघारी. आपण दोघं जाऊ. नाही मी तुमच्यावर येणार आहे. अरे कुठं येतोय? आमच्या बरं येणार काय गटुळ पुरलंय वय तिकडे जा तिकडे आमच्या बरं जाऊ दोघं चल. हा दोघं जाऊ मस्त. हा मुख्य आता आहे. तू कॅसोय हो. कुठलं जायचंय अरे पण त्याच म्हातारा असायचं आणि हे कसा बसलाय? काय माहिती, काय त्या दोघांचं बाप लेखाचं आता आपल्याला तरी काय माहिती. अय तू क्या अरे काय करतो इथं? कशा सडसती आली या. लका काय नाही 8:30 नाही नाही बसा की या का आम्हाला ऐकाय येतंय की का पुढच्याला का 7:30 काय म्हणतोय का दक्षिणा ठेव. अरे म्हातारा कुठे गेलाय तुझा? अरे म्हातारा काय झालंय, ती म्हातारा गेले बंगालला गेले जादू शिकायला. बंगालला? हो तर अरे का तो जायचं त्या म्हाताऱ्या माणसाचं काम आहे तिकडे बंगालला आणि फिंगालला. आता काय सांगायचंय, त्या म्हाताऱ्याला म्हण नका जावं. तर म्हातारा म्हणलंय आता गिरायक पण कमी आलंय, तसलं देवदेवाचं कोणी बघाय पण येणार जास्त, आणि एका धंद्यावर काय पोट भरतंय का, म्हणून मला म्हणलं तू 4-8 दिवस इथं बस, मी बंगालवरून जादू शिकून आलो. तुला गिराईक घेऊन आलोय आम्ही. गिराईक ए बरं झालं गाड्या. कोण आहे गिराईक? कोण आहे गिराईक? कोण आहे? ताकदीचं गिराईक आहे, आणखी असलं तसलं बी नाही, ताकदीचं गिराईक आहे. पैसा पाणी दिलं नाही व्यवस्थित? अरे पैशाची काळजीच करू नको. तो क्या ते आपली संगी नाही होय. हा हा संगीचं वय. अरे तिला लागलं याड. हा येड लागले. आमच्या दोघांच्या माहितीप्रमाणे हा. तिला याडबीड काय लागलेलं नाही, 100% भूत लागलेलं आहे. भूत लागले वय. तिला का तू देवऋषी का कोण आहे? नाही लागा हे आपल्याला नाही मेचायचं लागा, हे भूताचं काम आपण नाही कधी केलं. अरे तुझ्या डोक्यात फरक आहे का? आला का अख्ख्या गावात तुझा बाप दिवऋषी का त्याचं रक्त आहे का? कोण आहे? त्यासाठीच आलो आम्ही तुझ्याकडे. तसं काय नको सांगू नको तिथलीला का म्हाताऱ्याने भूत काढलीला का? हा पार पंजाबला ह्याला हरियाणाला ह्याला जाऊन भूत काढली आणि तुला का लगेच मागं सरतोय? छाटछुट आहे ही, तुला होत नाही ती, त्याला काय तावा? व्हायला नाही काय करत, पण भूताचं व्हायचं मला अंगलुटीच खेळायला मागायला एकदा, पण करू नाही काय, पण पैशाची बेदरा कोण घेत अरे देतो आम्ही दोघं 500-500. हा, देतो. सरपंचाने फोन केलता ती भूत काढा एखादा देवऋषी आणि ते आणून म्हणलं देतो म्हणलं तर त्यातलं देतो. हा देतो देतो. काय बरं पडतं? चालतंय की मग चला मग, नाही काय अडचण. ती कपडे घालतोय का येतोय असाच? नाही कपड्याच नाही माझेच कपडे आहेत, फक्त माझी चल, पिशवी माझी घेतो मी, पिशवीत माझी मटेरियल टाकायला लागते मला. चल ह्याच्या मागे चल चल तुकाराम एकदाचा. चला अरे चला म्हणजे काय बस की 2 मिनिटं. बसाय मला एवढा टाइम घ्यावे आता. अरे काय लगेच गिरायक आली काय दुसरी? कामाच्या भूत पोटात. काढायचं म्हणजे मला पुढे काम माहिती अजून. बरं काय कर माहितीये का? तो कातडा जा घेऊन हे जातो हा, त्या ह्याला चला घेऊन होय. जा. हा. लगेच काढतो बोलतोय चल. इकडे का कुठं संगीचं घर ते आहे? सांग की त्याला जावा तिकडं. हे असलं येड आहे बघ. निवड येड काम आहे काय रे, खरं नाही. काढेल का नाही? काय आपल्याला करायचं दिले ढकलून जाऊ दे बरोबर ते. हा आला का किती वेळ झाला लागा ते कवा यायचा लागा ते तुक्यान ते जाब्या. अरे ते 100% गेलंय म्हणजे ते भूतच काढत असतं. अरे तो क्या तर काय खतरनाक आहे र. काढल त्याचा म्हाताराच कसला जालीम होता विचार कर ना. त्याचा नाद नाही बरं का. हा, काढलं तर चांगलंच आहे. अरे हे भूतभीत काय लागले नाही तुला सांगतो ते निवळ येड या निवळ येडा मला आहे ते. काय झालं रे तुला? अरे संगीने येरवणी करते या. अरे ते आम्हाला माहितीच आहे की झालं काय आणि ही त्या तुक्याची पिशवीला का? ते तुकेने माझ्याकडे पिशवी दिली, तुक्याला मला दोघाला मारले कोणी? संगीने. आता त्याच्या आईला अरे अशी लाता लाता हाणते या. आला का लयच पुढची केस झाली सखी बाईच. अरे येरवणी करते पहिल्यापेक्षा जास्त. तिचा लाडच लय झालाय तुला सांगतो ना रे. हा काय जेव्हा तेव्हा रोज काहीतरी मानतीन बाजारात मांडती या. हा? त्याच्या अरे चल रे, उचल बांगडीच करू तिची दोघं जाऊ. नाही मला नका तिचं तोंड बी बघाय नको. तुला जायचं असलं तर जा. आणि तू काय जाऊन करणार आहे? अरे लगा आणू की वटणी तिला. अरे कसं आणणार आहे? ते हाणतय गेलं की तोडावतंय. आधीच पहिल्यापासून म्हणत होतं याड लागलंय आणि ते आता जास्तच करायला लागलं. अरे बाईला कसं हँडल करायचं मला चांगलं माहिती आहे, मला चांगला अनुभव आहे. अरे 10 मिनिटात सरळ करतो मी. नाही जा घे जिरवून हे जा. ए नाही बाबा, मी तर नाही बाबा. मी एकदा मार खाल्लाय, तुम्ही जावा आता. लागायचा काटा बसलेला दिसतो. हा लय मारलंय मला तर. अरे काय का त्या बाईला भेटाय तुम्ही गडी का कोण आहे? अरे बघ आता 10 मिनिटात तुला आनंदाची बातमी घेऊन ये. तू 10 मिनिटात थांब. जा गेलो अरे ह्याचा ते गुलाल बोका काय आहे ते घेऊन जा की. तो तसलं लागत नाही मला, अजिबात काय लागत नाही. अरे 10 मिनिटात सरळ करतो त्या सगळीला.
कसलं भूत लागू दे नाही तर काय लागू दे काय त्याच्या आईला अवघडच काम झाले. आता मॅडम काय रे असं का बसलाय डोक्याला हात धरून? अरे ती संगी मारती सगळ्यांना माहितीये का तुला? ते कोणाचं बी काम नाही. हा कोणाचं पण हा मी कशासाठी आलोय? 10 मिनिटात सगळ्या करतो जा बघा की. तुम्ही. तुला पण मार खायचा असेल तर जा जा बरं तुम्हाला कळलं आता. घ्या जिरवून या चाल बाहेर लगेच. संगीता काय ग अवतार करून घेतलाय. गुरगुर का करताय तसं? अगं बाया 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 लईच अवघड परिस्थिती करून ठेवली आहे. अयो अगं या मला पाहिजे प्या वाटतंय बरं का. पण सगळे तू काळजीच करू नको. अगं मी आलोय ना या 10च मिनिटात तुझा इलाज करतोय. मी काय म्हणतोय माहितीये का? अगं तू शहाणी सुरती बाय आहे. काय गरज आहे का आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात बसली. त्याच बी काय आरडती काय कालवा करती. कोण म्हणतं याड लागले. तू किती शहाणी. अगं तुला असं बघून आहे ना अक्षरशः माझा जीव आहे ना असा तिळ तिळ तुटतो या. काय सांगायचंय तुला. आणि त्याच्यात काय झालंय माहितीये का? तू अशी येड्यागत करती इथं येऊन बसली या. अख्या गावाने तुझ्या घराचा पत्रा काढून नेला. अरे काय सगळे ऐकी माझं ऐकी सगळे. सगळे 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 माझं ऐकी. अयो सगळे अगं काय खाते तू? अगं सगळं अयो सगळं सगळी मस्त परवडली एखादी. काय खाती काय माहिती मरणाचं रे लका. काय वज होय लका. अयो आय 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 मोडला लका. लका पारी सारखा गडी पण वाकावला लका संगीन. काय रे खरं नाही. अयो अयो नको नको आईला. अरे इथंच बसला होता कुठं गेलं काय माहिती त्याच्या आईला. आय 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 लगा तो क्या कधी राहिला? काय म्हणतोय माहितीये का? हा. संगीकडे गेलो लई नवण्या केल्या. संगी अक्षरशः माझ्या पायाच पडत होती. म्हणली हो, हा. म्हणली तू आलास लय आनंद झाला म्हणली मला. हा. तिला आनंद असा म्हणली गगनात मावत नव्हता. म्हणजे तिचा. थोडक्यात बरी झाली. हा? अरे ती एडी नाही ना बरी तर नाही ना झाली. मग ती म्हणली काय माहितीये का? हा. म्हणली मी जर आता कुणाचं ऐकीन तर म्हणली फक्त हऱ्याच ऐकीन बाकी कुणाच गावात ऐकत. अरे ऐकून म्हणली हा संगीने एवढा मला मान दिला. अरे सरपंचाला किंमत नाही एवढी किंमत आज आहे संगीच्या नजरेत तुझी. लगा 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 ना अरे हा. मी तर संगीला माझी दुश्मन समजत होतो लगा. आता ती कसं आहे माहितीये का? तू तिथं गेल्याशिवाय तुला संगी काय आहे ती सुद्धा कळणार नाही ना. नाही ना अरे आता एवढं लका मानपान दिलाय हऱ्याच फक्त ऐकीन म्हणती. अरे माझं बी जायचं काम आहे लगा ना रे. हा पटकीनं जा अजिबात थांबू नाही नाही काय निघालोच मी. आणि कसं एखादा आपल्याला जर मान देत असलं तर लका मी लय की मान देणारा माणूस हो निघालो आता. हा, पटकीन आता जातो ना आता येतो. लगेचच इथंच आहे मी. बर थांब थांब. अरे अरे नारे म्हणल्यावर फक्त नारेनी का म्हण मार खायचा. अरेने बी खाल्ला पाहिजे ना. जा जा या 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 अरे हा बसा. अरे वा 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 जंगी मिरवणूकच झाली तुझी का रे? ऐकलं लका संगीने माझं. हा ऐकलं का? एकोणा एक शब्द ऐकला लका ना अरे माझा. आणि नाही ना मागणं. अरे माग ना आता नाही येऊ शकत. लॉक टाकले का? लॉक टाकलं कस काय लका ना अरे. हा. मला का एवढं घोडं लावलं गावाला आणि तुला का मला घोडा लावला. आता मी म्हणलं मीच कुठे अरे कशाला का जाणीव नाही होय मला. अरे मला असं वाटलं की एकटाच कवर मार खाऊ. कशाचं एकटा तुझं तरी एकसाऱ्या भागन मला या मारायच्या मशनीतच घालावं लागेल आता. एवढं आणलंय का? आता काय आय, आय, आय. असं करू
आपलं गावच सोडू दोघं मी. अरे म्हणला का ते भूत कसं जाग्यावर आणायचं? त्याला जागा आणायला अरे हो हाणल्यापासून माझा मेंदूच चाला ना. अक्षरशः तुला सांगतो माहितीये का, तुझी खोपडी का नाही त्याच्यात काय असेल ना ती बाहेर काढ गाडी आज, त्याशिवाय पर्याय नाही म्हणा. होऊ शकत नाही तर नाही नाही, याचा बदला घेतला पाहिजे का नार्या. काढ इकडं कान काढ्या, सांगतो तुला. भूक लागलं व्हय ग तुला भावाने? आईला वैताग आला गाड्या. मला तरी इतका वैताग आलाय बाई. मॅडम आता तू कुठे चाललाय? चालू आहे आपल्या गावात का हो? अरे तुम्हाला काय कळतं का कुशाल मारताय त्या संगीताला? हा आता मारताय म्हणजे करतीची येड्यावानीला अरे करती, पण तिला टेन्शन आलं होतं. ती कोण लक्षात घेतय का? कसलं टेन्शन? एक तर पहिला नवरा सोडून गेला, दुसरा पण गेला, त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं म्हणून तशी करत होती. टेन्शन आल्यावर माणसं मारायचं लायसन काढलंय वय तिनं, बका बका हाणलं की आम्हाला. अहो पण ते तुम्ही जरा समजून घ्यायचं तिला. आता काय नेमकं होतं काय तिला झालं काय? अरे आलं होतं टेन्शन. हा, मग? तुला बायको सोडून गेल्यावर नव्हतं वय आलं टेन्शन. नाही टेन्शन येतंय मग? की मग टेन्शन आल्यावर असं हाणतात वय. तुम्ही कशाला जायचं तिला समजवायला? आता समजवाय म्हणजे हाय गावातली म्हणून गेलो आम्ही चांगलं म्हणायला. अरे दवाखान्यात नेली, 2 गोळ्यांनीच बरी झाली ती, माहितीये का? आपण मॅडम असलं गोष्टी अशा बोलून चालून काय त्यात का असं आता तिनं आम्हाला ठोकलं आम्ही व्हायचं अरे पण मी तिथं बसली तुम्हाला सांगत होती, तुम्ही कशाला आत जायचं? जाऊ दे आता काय झालं ते झालं. आता हिथनं पुढं म्हणावं तसलं याड पांघरू नको, नाही तर ती हाड्या बिघडल्यावर क्वार्टर लावून सारखं टेन्शन येतं का माणसाला? एकदाच असतं काय ते. काय सांगता येत नाही म्हणून म्हणलं जाऊ दे. काय तरीच हेच. ओय, ओय, ओय.